कधी-कधी ना अदलून बदलून खावंसं वाटतं. आपण तर रोज-रोज आपल्याच पद्धतीने भाज्या करत असतो. पण कधी-कधी आहे ना असं वाटतं वेगळ्या पद्धतीने केलं तर एक तोंडाला वेगळीच चव मिळेल. तर आंध्राकडची जी लोकं असतात ना, ज्या पद्धतीने ते बनवतात ना, त्याच पद्धतीने आपण आज मच्छी करी बनवणार आहोत मंडळी. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर आज आहे ना मच्छी आणण्यासाठी मी स्वतःच दुकानामध्ये गेले. तर ही सुरमईची मच्छी आहे. आम्ही आहे ना नेहमी हीच मच्छी खात असतो. कारण आहे ना ह्यात काट्याचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळं आम्ही सुरमईच खातो. तुम्ही जी खात असाल ती पण ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होते. अगदी तिकडच्या लोकांसारखीच करण्याची पद्धत आहे. तर ही 1 किलो मच्छी आहे. तर मी 1 इंचा इतकी जाड कापून आणली. म्हणजे जास्त पातळ नाही केली, जाडसरच ठेवली. तर त्याला काय केलं ना, धुण्याच्या अगोदर थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं आणि सगळ्या मच्छीला असं मीठ लावून घ्यायचं. कारण काय होतं ना, त्याला जे काही घाण पाणी असतं ना, तर ते मिठाने निघून जातं. त्यासाठी अगोदर मीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. धुतल्यानंतर आहे ना पूर्ण पाणी निथळून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलं, अर्धा चमचा हळद टाकते आणि एक चमचा माझा छोटा आहे त्यामुळं आहे ना 2 चमचे मी लाल तिखट टाकलं. आणि आता काय करायचं, हे मीठ, तिखट आणि हळद असं पूर्ण पीसला लावून घ्यायचं आल्हाद-आल्हाद हाताने. कारण काटे थोडे टोचतात ते, त्यामुळं आल्हाद-आल्हाद केलं. आणि आता बघा असं लावून घेतला पूर्ण मसाला. आता ह्याला थोडा वेळ ठेवून देऊ. आणि इथं आहे ना एक 5 ते 6 पानं घेतले मी चिंचेचे. तिकडची लोकं तर बापरे इतकी चिंच खातात ना, ह्यापेक्षा डबल टिबल चिंच त्यांनी घेतली असती. पण जास्त चालत नाही त्यामुळं आहे ना मी थोडी कमीच घेतली. तुम्हाला जास्त चालली तर तुम्ही जास्त घ्या. त्याला पहिले मी धुवून घेतली आणि त्यानंतर भिजत ठेवली. तर इथं आहे ना 2 चमचे धने घेतले. धने भाजले वगैरे काहीच नाही, कच्चेच धने घेतले. आणि अर्धा चमचा जिरे घेतले आणि एक 8 ते 9 मेथीचे दाणे घेतलेत. आता ना ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. जितकं बारीक होईल तितकंच बारीक करायचं, जास्त नाही करायचं. तर इतकं बारीक झालं. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या सोलून टाकल्या. आणि जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो 1 चमचा खसखस मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर खसखससुद्धा आपण कच्चीच घेतली, भाजून नाही घेतली. त्याला आता परतण्यात ती भाजल्या जाईल. तर मला आणखीन थोडं पाणी लागलं त्याला. तर थोडं पाणी टाकून असं जितकं बारीक होईल तितकं बारीक मिक्सरला फिरवून घेतलं. असं छान आपलं हे वाटण पण तयार झालं. तर एका वाटीमध्ये काढून घेते ते वाटण आणि त्यानंतर आहे ना मिक्सरचं भांडं जे आहे ना ते धुवून पण थोडं पाणी त्यात टाकून दिलं मी. आणि 2 आहे ना छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेत बारीक चिरून. तर ते सुद्धा असे मिक्सरला फिरवून घेतले. तुम्ही जर चॉपरनी करत असले तर चॉपरनी पण बारीक केले तरी पण चालतील. पण मी मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर आहे ना एक 1.5 चमचा, मोठा 1.5 चमचा मी तेल टाकलं कढईमध्ये. आणि माझ्याकडे आहे ना कांदे छोट्या आकाराचे, त्यामुळं मी काय केलं 2 कांदे आहे ना बारीक चिरून घेतले. तुमच्याकडं मोठ्या आकाराचा असला तर एकच कांदा टाका. मी 2 कांदे टाकले बारीक चिरून आणि 1 मिनिटापर्यंत फक्त परतून घ्यायचं. जास्त परतून नाही द्यायचं, फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घेतलं. त्यानंतर टमॅटो जे होते ना ते टाकले त्याच्यामध्ये. आणि आता ह्याला छान एकजीव करायचा आणि तेल सुटेपर्यंत, म्हणजे त्याचं तेल सेपरेट होईपर्यंत परतू द्यायचं आपल्याला. गॅस मंद आचेवरतीच आपल्याला परतू द्यायचं. तर बघा तेल सेपरेट झालं आता. त्यानंतर जे आपण खसखसचं वाटण होतं ना धने जिरेचं, ते वाटण टाकलं. आणि त्यानंतर पण आहे ना आपल्याला परत एकजीव करून घ्यायचा आणि पुन्हा तेल सेपरेट होईपर्यंत परतू द्यायचं त्याचं. तर 6 ते 7 मिनटं लागले मला परतण्यासाठी. आपण खसखस ते धने पूर्ण कच्चेच घेतले होते ना, तर आता तेलामध्ये छान परतल्या जातील. तर बघा तेल सेपरेट झालं आता. 5 ते 6 मिनिट लागले मला. आणि त्यानंतर आहे ना अर्धा चमचा हळद टाकली पुन्हा. आणि 2 छोटे चमचे लाल तिखट टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात.
आणि त्यानंतर आहे ना चवीपुरतं मीठ टाकलं, पण मीठ थोडं बेताने टाकलं. आपण अगोदर पण मच्छीला मीठ लावून ठेवलेलं आहे, त्यामुळं थोडं कमीच टाकलं. त्यानंतर पूर्ण मिक्स करून घेतला, एकजीव करून घेतला. 1 मिनिटापर्यंत मिरची पुन्हा परतू दिली आणि मग त्यानंतर आहे ना जे चिंच आपण भिजत ठेवली होती ना त्याचं पाणी करून टाकलं. त्यानंतर किती पाणी टाकायचं, किती कमी जास्त आपल्याला घट्ट ठेवायचं, पातळ ठेवायचं, त्या अंदाजाने पाणी टाकून घ्यायचं. तर मला थोडी मध्यमच लागते ना, त्यामुळं मी थोडं मध्यमच केलं, पाणी कमीच टाकलं आणि त्याला छान उकळी आली ना, बारीक गॅसवरच ठेवलेला आहे. तर उकळी आल्यानंतर आहे ना, जे आपण मिरची तिखट लावून ठेवलं होतं ना, ते एक एक पीस त्याच्यामध्ये हळूहळू सोडले आणि आता आहे ना, पीस टाकल्यानंतर ह्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त 5 ते 6 मिनिट आणि जास्त उलटपालट पण करायची नाही. लगेच तुकडे पडतात मच्छीचे, कारण मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आपली मच्छी तर चांगली मसाल्यामध्ये अगोदर मुरली, फक्त 4 ते 5 मिनटं शिजवण्यासाठी लागले मला. तर पटकन मच्छी शिजल्या जाते. तर आपली भाजी आता आहे ना तयार झालेली आहे आणि काय छान कलर आला ना, अगदी ते लोक करतात ना आंध्राकडची, अगदी तशीच आपली मच्छीची करी झालेली आहे. आणि त्यानंतर आहे ना थोडासा मी रवा घेतला, त्यात आहे ना थोडं लाल तिखट टाकलं, चवीपुरतं थोडं मीठ टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलं. तर जे आपण मच्छी ठेवले होते ना मसाला लावून अगोदर, त्यातले 2 पीसं मी ठेवले होते. तर त्याला असं वरनं पूर्ण दोन्ही बाजूनी रवा टाकून घेते आणि रवा आहे ना असा आल्हाद-आल्हादच टाकायचा. ते ओलसर असतं ना तर रवा त्याला चिटकून बसतो. त्यानंतर आहे ना तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि 2 पीस मी फ्राय करून घेते रवा लावून. मंद आचेवरच ठेवायचं. थोडासा ताटात रवा पडला होता, तो पण त्याला प्रेस करून घेतला टाकून. तर मंद आचेवरती गॅस ठेवून आणि त्याला झाकण लावून ठेवलं फक्त 2 मिनिटापर्यंत आणि 2 मिनिटानंतर परत त्याला उलटपालट केलं आणि त्यानंतर पुन्हा त्याला 2 मिनिट त्याला झाकण लावून ठेवलं आणि फक्त 4च मिनिटामध्ये आहे ना मच्छी पण चांगली फ्राय होती, 4 ते 5 मिनिटामध्ये. तर 2-3 मिनटं झाले, काढून घेतलं मी ताट. त्यानंतर बघा आपली मच्छीसुद्धा फ्राय झाली. मच्छी फ्राय करायचा विचार नव्हता, पण नंतर अचानक डोक्यात आलं, 2 पिसं ठेवले आणि त्याला रवा लावून घेतला. तर बघा आपली मच्छी करी पण किती छान तयार झाली आणि मच्छी फ्राय पण झाली. रेसिपी आवडली मंडळी खरंच, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की करून बघा, एक वेगळी चव भेटते आणि हा कलर तर किती छान आला आहे ना, मस्त लालसर कलर आला, अगदी तिकडच्या लोकांसारखाच कलर आलेला आहे मंडळी. तर मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा. धन्यवाद.